आपल्यासोबत वरुण सरदेसाई आहेत। साहेब काय सांगाल, आता जवळपास अनिल परब यांचा विजय जो आहे तो निश्चित झालेला आहे। ढोल ताशे आणि फटाक्यांचा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे। नाही, अजूनही निकाल घोषित व्हायला वेळ आहे, पण असं असलं तरी एक ऐतिहासिक आघाडी म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघात कधीच कोणी जेवढी आघाडी घेतली नव्हती, जेवढी मतदान घेतलं नव्हतं, तेवढी मतंही जवळपास अनिल परब साहेबांना मिळालेली आहेत आणि शेवटच्या राऊंडची मतमोजणी सुरू आहे। आणि म्हणून मी मतमोजणीच्या पूर्वी जे सांगितलं होतं की जेवढं वोटिंग होईल त्याच्या 70% मतं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही घेणार, त्याच दिशेने कल आहेत। आम्ही 70% मतं घेणार। शिक्षक आणि पदवीधर ही लढत मुंबईमध्ये आहे, त्यामध्ये आणखीन काय पुढचं अपडेट तुम्हाला कसं वाटतं याच्यामध्ये? शिक्षक मध्ये अतिशय चुरशी लढत आहे, कारण 5 तुल्यबळ उमेदवार होते 5 वेगवेगळ्या पक्षांचे। त्यामुळे हे सारं पाहता आता 8 राऊंड झालेले आहेत। 8 राऊंडच्या अखेरीस आम्ही 76 मतांनी पुढे आहोत, पण अजून 5 ते 7 राऊंड होतील। त्यामुळे हे प्रेफरन्शियल वोटिंग असल्या कारणानं एलिमिनेशन होत असताना कोणाला दुसऱ्या पसंतीची तिसऱ्या पसंतीची मतं पडतात, त्याच्याने हा सगळा पॅटर्न बदलत राहतो। त्यामुळे आता मी लगेच त्याच्यावर भाष्य करणार नाही, पण आम्हाला खात्री आहे, आमचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास पाहता आम्हाला खात्री आहे की तो मतदारसंघ सुद्धा आम्ही जिंकू। खरं पाहिलं तर सकाळपासून तुमच्या सगळे पदाधिकारी जे आहेत ते या मतदानाच्या ठिकाणी काउंटिंगच्या ठिकाणी आले होते। नेमकं काय आपल्याला असं अपेक्षित होतं, कारण की उमेदवार देखील या ठिकाणी आलात, तुमचे सगळे पदाधिकारी असतील आमदार या ठिकाणी ठाम मांडून होते? नाही, असं काही नाहीये। गेल्या वेळी सुद्धा पदवीधरच्या मतदार मोजणीला मी काउंटिंग एजंट होतो। गेल्या वेळी सुद्धा मिलिंद नार्वेकर हे काउंटिंग एजंट होते। यावेळी त्याची बातमी का झाली मला माहिती नाही। प्रत्येक पदवीधरच्या निवडणुकीमध्ये पक्षाने 3-4 लोकांवरची जबाबदारी दिलेली असते, ते आलेले आहेत। आणि त्यामुळे आता राजन चळवी साहेब हे गुलाल उधळायला देखील आलेले आहेत। शेवटी आमचा परिवार आहे, कुटुंब आहे। अनिल परब साहेब विजय होतील, अभ्यंकर साहेब विजय होतील, आनंद साजरा करायला सगळे एकत्र आले। अनिल परब यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे। ढोल ताशे पेढे आणि फटाक्यांचा जल्लोष सुरू आहे। कसं चित्र आता किती वेळात हा सगळं स्पष्ट होईल? नाही बघा, मुंबईचा जो पदवीधर आहे त्याच्या मनामध्ये एकमेव नाव आहे, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे। हे मला वाटतं चित्र स्पष्ट होणं हे आमच्या पक्षाकरता अतिशय गरजेचं होतं, महत्वाचं होतं। आणि तब्बल 70% पदवीधरांची निवड ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे। त्यांनी भाजपला नाकारून आम्हाला मतदान ते करत आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब आहे। निश्चितच अशा पद्धतीने वरुण सरदेसाई यांनी आपल्याला अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे, काय भाजपला नाकारून हे मतदान या ठिकाणी झालेलं आहे। कॅमेरामन अरविंद वर्जस, सुरेश काडे, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।